काल 2 दिवस प्रस्ताव दिला, सकाळी आमची प्राथमिक चर्चा झाली. तो चालू करणार आहे. तुम्ही ते सांगू मला. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मी मनापासून स्वागत करतो. या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे तालुक्याचे आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके, ज्येष्ठ नेते बबनरावजी बेगडे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विठ्ठलरावजी शिंदे, महादुबा कालेकर, रामनाथ शेठ वारिंगे, नामदेवराव ठुले, आमच्या महिला अध्यक्ष सुवर्णाताई राऊत, युवकांचे अध्यक्ष किशोरजी सातकर, सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भातला पहिला नगर परिषदांचा टप्पा पार पडल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा प्रोग्राम जाहीर झालेला आहे. 10 गण आणि 5 गट यामधल्या पहिल्या टप्प्यातल्या काही उमेदवाऱ्या पाठीमागच्या काळामध्ये आम्ही जाहीर केल्या. त्यामध्ये खडकाळे कार्ला गटामध्ये दीपालीताई हुलावळे असतील, सोमटणे गटामध्ये मनीषाताई मुरे आणि इतर काही उमेदवाऱ्या जाहीर केलेल्या होत्या. आज या पत्रकार परिषदेमध्ये बाकी उमेदवाऱ्या आम्ही जाहीर करणार असं सकाळी ठरलेलं होतं, परंतु महायुतीच्या संदर्भामध्ये पुढे वाटचाल होत असताना आज सकाळी माजी सभापती भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते निवृत्तीभाऊ शेटे, त्याचप्रमाणे अण्णासाहेब बेगडे यांनी त्यांच्या पातळीवरती काही प्रस्ताव आमच्या समोर आणले आणि त्यांनी आज संध्याकाळपर्यंत आपण त्याच्यामध्ये काही चर्चा करू असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं आणि म्हणून ती चर्चा कुठेतरी 7 वाजल्याच्या आतमध्ये संपुष्टात येईल आणि पुढे जाता येईल हा दृष्टिकोन समोर ठेवून आज पत्रकार परिषद बोलवलेली होती. परंतु आता पुन्हा एकदा त्यांचा निरोप आला की या संदर्भामध्ये आपण काही सकारात्मक पावलं पुढे टाकत आहोत. त्याच्यामुळं आज काही जाहीर यादी जी आज जाहीर करणार होतो ती आज न करता येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपण जाहीर करणार आहोत. त्याच्यामुळे ज्या कारणासाठी आजची पत्रकार परिषद आपण बोलवलेली होती ती आपण फार काही पुढे न जाता ती या ठिकाणी स्थगित करत आहोत. त्याची नोंद आपण सर्व पत्रकार बंधू भगिनींनी या ठिकाणी घ्यावी. या ठिकाणी आपण स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे, त्याचा लाभ ते काही स्थगित ठेवण्यात आलेलं नाही, त्याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशी विनंती आपल्याला करतो. धन्यवाद. तालुक्यामध्ये उत्सुकता वाढलेली आहे, इतके तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातनं फोन आलेले की तुमची यादी जाहीर होणार आहे. आमदार उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख पदाधिकारी, पत्रकार बांधवांनो आणि भगिनींनो, आजची पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषदेचे 5 आणि पंचायत समितीचे 10 उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा आम्ही सर्व प्रमुख सुकाणू समितीतील पदाधिकाऱ्यांनी निर्णय केला होता. परंतु मागच्या 2 दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख नेते मंडळी, त्यामध्ये निवृत्तीभाऊ शेट्टे असतील, स्वर्गीय दिगंबरदादा बेगडे यांचे बंधू अण्णासाहेबजी बेगडे असतील किंवा इतर मंडळी सुद्धा आमच्याशी चर्चा करतायत आणि त्यातून आपण पुढे सकारात्मकपणे जावं, आपण युती म्हणून एकत्रितपणे लढावं असं त्यांनी प्रस्ताव दिल्यावरती मी देखील स्वतः माझ्या पक्षातील प्रमुख मंडळींशी चर्चा केली आणि त्यातून काही जागेंच्या बाबतीत त्यांना आमच्याकडनं अपेक्षित आहे ती जागा द्यायच्यात. त्यामधले पहिली जागा मी तुम्हाला सांगतो, स्वर्गीय दिगंबरदादा बेगडे यांच्या कुटुंबातलं जर व्यक्ती कुणी इंदोरी गणामध्ये उभा राहत असेल तर त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी द्यायची नाही अशा पद्धती देखील जाहीर केलं होतं किंवा आज आपल्या माध्यमातून देखील पुन्हा जाहीर करतो की ज्या कुटुंबानं त्या तालुक्यामध्ये मोलाचं योगदान दिलं आणि युती म्हणून आपण तालुक्यात एकत्रितपणे जात असताना
स्वर्गीय दिगंबर दादांना देखील ते आमच्याकडनं श्रद्धांजलीच असेल. परंतु आज फायनल चर्चा होऊन निर्णयावरती येऊ असं आम्हाला सगळ्यांना अपेक्षित होतं. परंतु आता विलंब होतोय त्याला थोडा. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील आणि मुरली अण्णा मोळ यांच्याशी सुद्धा मी संवाद साधलेला आहे. काही माझ्याही इतर मंडळींची चर्चा सुरू आहेत. पण आपल्याला एवढं सांगायचं की पंचायत समिती जिल्हा परिषदेत जर त्यांनी आमच्या पद्धतीनं किंवा दोघांच्याही सकारात्मकपणानं जर पुढे यायचा त्यांनी निर्णय केला असेल तर आम्ही विचार करू. एक मिनिट मी स्वतःहून प्रस्ताव दिलेला नव्हता. माझ्याकडे स्वतःहून भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते प्रस्ताव घेऊन आले आणि जर अशा पद्धतीने प्रस्ताव आल्यावरती तो नाकारणं योग्य राहत नाही. म्हणून आपण चर्चा करून जर काही मार्ग निघाला त्याच्यात अधिक सोपं होईल हा विचार आम्ही करतो. पण अण्णा काय सांगणार, प्रशांत भागवत यांनी राजीनामा दिलेला आहे, आपले निष्ठावंत होते, उमेदवार होते. माझ्याकडे काय कुठला राजीनामा वगैरे आलेला नाहीये. जर आला असेल तुमच्याकडे तर तो मला काय पोहोचलेला नाही. प्रशांत भागवत काल या आमच्याबरोबर होता, आजही दुपारपर्यंत माझ्याबरोबर होता. संध्याकाळी सांगितलं होतं की आज आपल्याला काही निर्णय घ्यायचा आहे, परंतु त्याचा ब्राह्मणवाडीला त्यांनी काहीतरी घर बांधलं म्हणून तिथं काळजी कुंकवाचा काहीतरी कार्यक्रम होता. मला मी तिकडे जाऊन येतो. तो अजून काय आलेला नाही आम्हाला त्यातली बाकीची काही माहिती नाही. एक पत्र व्हायरल झाले आता सोशल मीडियावर. त्यांनी अध्यक्षांना पाठवलेलं पत्र, त्यामध्ये लिहिलेलं आहे की माझ्या पत्नीसाठी मी उमेदवारी मागितली होती, मात्र मग त्याची उमेदवारी कोणी कट केली? नाही त्यांची आयात उमेदवार हे बघा, त्याची उमेदवारी दिली का कट केली का कुणाला आयताला दिली का निर्याताला दिली अजून आम्ही जाहीर केली का? अजून आमचा निर्णय आम्ही सांगितला का? ज्या वेळेला निर्णय होईल त्यावेळेला स्पष्ट होईल ना कुणाला दिली की नाही दिली. आज लगेच बोलणं की आज आम्ही उमेदवार म्हणून त्याला थांबवलाय की त्याला आम्ही देऊ शकत नाही असं काय म्हणालोय? अजूनही आमचा निर्णय काय, आता कोर कमिटीचे प्रमुख मंडळी आहोत. उद्या जर समजा युती म्हणून काही जागा सोडाव्या लागल्या तर आम्हाला ऐकावं लागेल, त्याला ऐकावं लागेल किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळी ऐकावं लागेल, आमच्या इच्छुक उमेदवारांना ऐकावं लागेल. असं काही नाहीये. अण्णा तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने अजूनही तुमच्याकडनं अधिकृत यादी आली नाही. यावरती तुम्ही जे सांगताय ते सत्य मानलं पाहिजे की अजून उमेदवारी डिक्लेअर नाहीये, तर त्यांचं पत्र समोर आलेलं आहे तो असणं अपेक्षित नाहीये. जसं त्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलंय की काँग्रेसच्या उमेदवाराला बाहेरून आलेल्या उमेदवारी जाहीर केली असं त्यांनी लिहिलंय. परंतु तुम्ही म्हणता तसं जर मान्य केलं तरी पण प्रश्न हा महत्वाचा आहे की आपणच म्हणाला होता की आमची 10 जागांवरची 5 गटांच्या ठिकाणची तयारी आहे आणि आपण अजितदादांनाही शब्द दिला होता की राष्ट्रवादीचाच झेंडा फडकताना दिसेल. मग तो शब्द आपण कसा पूर्ण करणार? राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार हे कुठल्या ज्योतिषाला पण सांगण्याची गरज नाही. आमच्याकडे 5 जिल्हा परिषद 10 पंचायत समितीचे उमेदवार तयार आहेत. आमची यादी पण तयार आहे. पण जर भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आम्हाला युतीच्या संदर्भाचं काही साकडं घातलं असेल किंवा काही प्रस्ताव दिला असेल तर आम्ही डायरेक्ट फेटाळणं किंवा डायरेक्ट बाजूला जाणं हे पण उचित नाहीये. शेवटी अहंकार करणं अशातला एक भाग त्यातून दिसला असता. म्हणून आम्ही सुद्धा तो प्रस्ताव सगळ्या मंडळींपुढे मांडला. त्यांच्या मंडळींपुढे आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. त्यांना योग्य वाटेल तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला, ठीक. नाही केला तर आम्हाला 2 दिवसात निर्णयावरती यावंच लागणार आहे. स्थानिक नेत्यांनी काय प्रस्ताव दिलाय का? स्थानिक राज्यमंत्री आहेत तिथं, माजी राज्यमंत्री आहेत किंवा त्यांच्या पक्षाचे त्यांच्याच प्रतिनिधी म्हणून कोर कमिटीतले प्रमुख निवृत्ती भाऊ शेट्टी आले ना. अध्यक्ष ते कोर कमिटीचे अध्यक्ष आहेत, तालुक्यातले प्रमुख आहेत ते. नाही, पण तुम्ही एवढं सॉफ्ट कॉर्नर भाजपला का देताय? जर तुमची निर्वाचित सदस्य आहे तुमच्याकडे, सगळी तुमची तयारी आहे, तुमच्याकडून भाजपला सॉफ्ट हे बघा, कॉर्नर शेवटी मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं की राज्यामध्ये युती म्हणून भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना एकत्रितपणानं जर पुढे जात असेल, माझ्या तालुक्याचं हित कशात आहे हे जर मी समजून काम करणार असेल तर ते योग्य राहील. कार्यकर्त्यांना संघर्ष करायला लावायचा आणि संघर्षातून अधिकचं तेढ निर्माण करण्यापेक्षा जर एकोप्यानं आपल्याला तालुक्यात या निवडणुका सहजगतीने पुढे नेता आल्या आणि त्यातून जर आपल्याला अधिकचं काही कामं करण्याकरता दोन्ही नेत्यांचा आपल्याला जर उपयोग होत असेल तर आपण का प्रस्ताव नाकारावा? तुम्हाला विधानसभेला पण युती धर्म त्यांनी पाळला नाही, लोणावळा नगरपालिकेत पण पाळला नाही, त्याचा परिणाम ते भोगतायत. मी नाही भोगत. तळेगाव नगर मी नाही प्रस्ताव दिला. तळेगाव नगर परिषदेमध्ये युती केली त्यावेळेस तुमच्या काही उमेदवारांना गेल्यानंतर त्यांनी काही उमेदवार अपक्ष उभे केले. त्यांनी दिले शब्द न पाळता सुद्धा तुम्ही पुन्हा तीच पुनरावृत्ती करता. तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही न्याय देत नाही. माझं एक स्पष्टपणे मत आहे.
माझ्या कार्यकर्त्याला न्याय द्यायला आम्ही सगळेजण सक्षम आहोत. पण जर त्यांचा प्रस्ताव आला योग्य वाटलं तर आम्ही तो मान्य करू, नाही योग्य वाटलं तर आम्ही आमच्या लढायची आमची तयारी ठेवलीच आहे. अण्णा, कोण? नाही, याच्यात दोन प्रश्न महत्वाचे. पहिली गोष्ट म्हणजे आज जी परिस्थिती तुम्ही सांगताय चर्चेची, हीच परिस्थिती तळेगाव नगरपालिकेच्या वेळेस देखील होती. शेवटच्या क्षणाला युती झाली आणि 9:30 वाजता याच ठिकाणी पत्रकार परिषद अशीच झाली. परत होईल. आणि अशाच पद्धतीने तुम्ही युती पुढे नेली. मात्र जी विजयी संकल्प सभा तुम्ही घेतली होती त्याच्यामध्ये तुम्ही माध्यमांशी बोलताना म्हटले होते एक हात नाही 2 हात दिले तरी आता इथून पुढे हात नाही हात जोडले. ती भूमिका तुम्ही घेतलेली होती टोकाची. आज पुन्हा तुम्ही ठीक आहे ना. तुमचीच भूमिका का बदलताय? ठीक आहे ना, मी माझी भूमिका तुम्हाला सांगतो. जरी समजा मी 1 हात 2 हात पुढे माग करण्यापेक्षा मला पुढचे 3.5-4 वर्ष जर काम करायचं असेल तर भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी मंत्र्यांनी जर मला सांगितलं असेल तर मला त्यांचं ऐकायला नको. आता मी तालुक्यातला काय वेगळा शब्द तो उचित नाही. पण आपल्याला जर मागच्या वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की युती करून घ्या, मग तेव्हा स्थानिकांचा विषय होता, तेव्हा स्थानिकांनी ते निर्णय घेतला आणि आता तुम्ही त्यांनी नाही केलं म्हणून मी पण तेच करावं का? मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा ऐकलं तुम्ही म्हणता, मंत्र्यांनी सांगितलं त्यांनी नाही केलं म्हणून मी तेच करावं का? नाही. याच्यामुळे तुमचे कार्यकर्ते नाराज होते, तुम्हाला कळत. तुम्ही म्हणता सगळीकडे तुमची तयारी आहे, सगळ्या सीटावरती तुमची तयारी आहे. आज त्याच कार्यकर्त्यांना तुम्हाला बस व्हायची वेळ आल्यानंतर काय करणार? आम्ही 2 पाऊल आज मागं जरी आलो असलो तरी त्यांना सगळ्यांना माहितीये सुनील शेळके 2 पाऊल मागं कुठपर्यंत येईल. माघारीच्या दिवसापर्यंत निवडणुकीला एकदा समोर उमेदवार आले तर आम्ही सगळेजण कशा पद्धतीने निवडणूक लढतो हे प्रत्येकाला माहितीये. माझा उद्देश जर चुकीचा असेल तर मला तो प्रश्न विचारा. आज युती म्हणून जर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला सांगितलं असेल की सुनील तुम्ही तालुक्यात युतीचा फॉर्म्युला आम्ही तुम्हाला प्रस्ताव दिलेला आहे, त्या पद्धतीने तुम्ही चर्चा करा, आम्हाला कळवा, तर त्या पद्धतीने आम्ही आमची चर्चा करतोय. तुमचं असं तर चाललं नाही ना, जे ज्या गटाविषयी तुम्ही बोलताय वराळे आणि इंदोरी गटाविषयी जो भाजपला सोडायचं तुमचं चाललंय दिगंबर दादांच्या घराला, तिथं तुमचे 2 प्रबल उमेदवार होते भागवत आणि दाभाडे. त्या दोघांनाही नाराज नाही व्हायचं, तो एकाला दिला तर दुसरा नाराज होणार आहे म्हणून तुम्ही तो तिसरा भाजपचा त्याचा तुम्हाला स्पष्टपणे खुलासा सांगू का? आता आम्ही मागच्या 3 दिवसापूर्वी कोर कमिटीतल्या मंडळींनी ठरवलं होतं की 2 जे उमेदवार आहेत, एक आमच्या पल्लवीताई दाभाडे आणि मेधाताई भागवत, या दोघांनाही जिल्हा परिषदेला आपल्याला संधी द्यायची. एकाला निवडून देता येईल आणि एकाला ऑप्शन मधले देता येईल. अशा पद्धतीने आम्ही तो प्रस्ताव दिला, दोघांनी तो मान्य केला. त्या प्रस्तावावरती किंवा त्याच्यावरती आता कुठली चर्चा राहिलेली नव्हती. पण त्याच्यात भारतीय जनता पक्षाने आम्हाला एक जागा द्या असं सांगितल्यावरती आम्ही त्याच्यावरती सकारात्मकपणे पुढे जायचं की नाही का आपण त्यांचा प्रस्ताव बाजूला ठेवायचा या निर्णयावरती आज आलो होतो. पण त्यांनी आम्हाला अजून काही कालावधी मागितला, आम्ही त्यांना कालावधी देतोय. ज्या भारतीय जनता पार्टीची पंचायत समितीवर निर्वाचित सत्ता होती, 25 वर्ष त्यांचं राज्य होतं, ते तुमच्याकडे एक जागा मागतात आता? कुठे नाही, प्रत्येक गटाचा विषय झाला. आता एक गट मागा मागतात ते. एक प्रश्न या सगळ्या चर्चेला जोडून एक महत्वाचा प्रश्न मी विचारतो खुलेपणाने की आता काही त्यांनी जे उमेदवार इच्छुक जाहीर केले त्यांचा आम्हाला निरोप आहे की 2.5 वर्ष आम्हाला द्या, 2.5 वर्ष तुम्हाला घ्या, पहिलं तुम्हाला घ्या नंतर आम्हाला द्या. त्यांनी जर समजा हा प्रस्ताव आमचा म्हणजे भाजपने जो मला प्रस्ताव दिलाय आमचं त्यांचं एकमत नाही झालं तर काय काय चर्चा झाली ते पण मी तुम्हाला सांगेन की त्यांच्याकडे प्रस्ताव काय आले ते. जे आता जे ऑलरेडी जाहीर केलेले उमेदवार जे आहेत त्यांच्याबद्दल काय असणार आहे? फक्त चेंज होणार आहेत परत काही ठिकाणी? नाही, असे कुठले चेंज होणार की नाही, कारण त्यांनी जे दाखवले ते होणार नाही, आमचे होणार नाही. चर्चेतले उमेदवार आहेत ते जाहीरच केलेले नाहीयेत. राज्यामध्ये युती आहे ही गोष्ट मान्य, आपण वारंवार युती आहेत म्हणतात. मात्र राज्यातली परिस्थिती बघता ज्या ठिकाणी भाजप स्ट्रॉंग असतं त्या ठिकाणी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला नेहमी बाजूला सारलेलं आहे, ही गोष्ट नाकारता येणार नाही. आणि ज्या ठिकाणी मग राष्ट्रवादीनी स्वबळावर लढण्याची गरज पडली तिथं राष्ट्रवादी स्वबळावर लढली. मावळ तालुक्यामध्ये नाही म्हटलं तर राष्ट्रवादीची ताकद असताना, अजितदादांनी तुम्हाला सगळे अधिकार दिलेले असताना आपण वारंवार भाजपला सॉफ्ट कॉर्नर का देता याचं स्पष्टीकरण आपल्याकडनं आलं तर उत्तमच आहे. आणि दुसरी गोष्ट, राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की जाणीवपूर्वक आपण भाजपला सॉफ्ट कॉर्नर देताय, भाजपला तगवण्यासाठीचा प्रयत्न करताय. याचं कारण 2029च्या विधानसभेत आहे असं बोललं जातंय. याच्याच बद्दलची स्पष्टता आपल्याकडनं आली पाहिजे. ज्या अजितदादांनी 5,000 कोटीचा निधी दिला, पडत्या काळात साथ दिली, त्यांच्या सोबतच तुम्ही असणार का? आणि असेल तर मग भाजपला का तुम्ही इतका सॉफ्ट कॉर्नर देताय? लोक कोपऱ्यामध्ये अशी चर्चा करतात सुनील शेळके प्रत्येक भाजपाच्या बाजूने बोलतात, येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिकला सुनील शेळके भाजपाच्या उमेदवार असणार आहे का तुम्ही? असे लोक बोलतात म्हणून तुम्ही मला का बरं तिकडे ढकलताय? मला ते बी कळा ना. अरे मला मी एकदा नाही, मी तुम्हाला आता त्या भाजपाला तुम्ही काय जागवताय? मी आतापर्यंत 10 वेळा सांगितलं की ज्या नेत्यानं
मागच्या 25 वर्षात जेवढा निधी आला नाही तेवढा 5 वर्षाच्या मावळ तालुक्यात दिला. सुनील शेळकेला जे पाहिजे ती कामं मंजूर करून दिली. काय माझ्या तालुक्याकरता अजितदादांनी कमी केलं म्हणून मी असले काय उलटे सुलटे विचार करावे. पक्ष वाढवला पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, एक मिनिट तुम्हाला मी सांगतो, माझा पक्ष वाढायला कुठं कमी आता. काय युती करणार? माझी तळेगाव मध्ये 28 पैकी 20 सदस्य आहेत. वडगाव मध्ये 17 पैकी 10 सदस्य आहेत. लोणावळ्यामध्ये 27 पैकी 20 सदस्य आणि एक नगराध्यक्ष आहे. एवढं जर आमचं सत्तेमध्ये किंवा आमचं जर पक्ष मजबूतीने इथं वाढतोय, मजबूतीने उभा आहे, तर आम्हाला काय दुसऱ्यांच्या कुबड्या घ्यायच्या अपेक्षा नाही. माझा स्वार्थ एवढाच आहे की उद्या जर महायुती म्हणून आपण राज्यामध्ये एकत्र असू तर मला मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा ग्रामविकास मंत्री असतील यांच्याकडनं अधिक निधी आणायला या सगळ्या युती म्हणून या फॉर्म्युल्यातनं पुढे गेलो तर फायदा होतो. दुसरा काय फायदा आहे? बंडखोरी वाढणार नाही. बंडखोरी करायची, कुणाला अपक्ष राहायचं का कुणाला पक्षाकडनं राहायचं का तालुक्याचा विकास बघून एकत्र यायचं, तो त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तुम्ही 2024च्या विधानसभेला वारंवार असं म्हणत होता की माझे कार्यकर्ते जे माझं काम करतात त्यांना दमदाटी दिली जाते, शिवीगाळ केली जाते. अशा परिस्थितीत पण ते कार्यकर्ते तुमच्यासोबत तग धरून होते. आता वेळ अशी आली आहे त्या कार्यकर्त्यांना जेव्हा न्याय द्यायचा आहे, म्हणजे ज्यांनी कार्यकर्त्यांना शिव्या दिल्या त्यांना तुम्ही 2.5 वर्ष देतात आणि ज्यांनी शिव्या खाल्ल्या त्यांना 2.5 वर्ष देतात. त्यालाच राजकारण म्हणतात. तुम्ही घेऊन कुठे चाललाय हे राजकारण आपण नाही बघा, असं काही नाहीये. म्हणजे बघा, शेवटी राजकारणामध्ये निवडणुकीच्या काळात काही ठिकाणी संघर्ष होत असतो. कार्यकर्त्यांची मनं सांभाळणं, त्यांना न्याय देणं हे प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत असतो. त्यामध्ये आम्ही देखील आमच्या कार्यकर्त्यांना सहकार्यात ज्या ज्या ठिकाणी न्याय देता येईल तो देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आजपर्यंत. फक्त मी मागाशी सांगितलं त्याप्रमाणे स्वर्गीय दिगंबर दादांच्या घरातली उमेदवारी जर आली तर त्या बाबतीत आम्ही सर्वजण सकारात्मकपणे विचार करू. मग दादाच्या मुलाची यावं असं वाटतंय का कुणाला? त्यांनी त्यांची घरातली म्हणजे दादांच्या सुनीला देणार आहे का कुणाला? मी सांगितलं दिगंबर दादांच्या घरातली उमेदवार आली तर आम्हाला सकारात्मकपणे आम्ही तिथे विचार करू. बरं, आता हा? पण ते मी बघून त्या काय दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी लाखो रुपये खर्च केले या समाजकार्यासाठी, त्यांचा काय विचार होणार? त्यांना कुणी करायला सांगितले? आणि तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला तुम्हीच उपस्थित होते. मग मला कार्यक्रमाला बोलणं मी जाणार. पण आज तुम्ही सुद्धा मला जेवायला बोलवलं, मी येतो की तुमच्याकडे जेवायला. नाही, तुम्ही आता पण या आणखी कोंबडे कापतो. चलो, थँक्यू. पिंपरी चिंचवडचा आता नुकतीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक झाली. त्यामध्ये ज्या पद्धतीने मावळमध्ये राष्ट्रवादीचा करिश्मा झाला त्या पद्धतीने पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कुठेतरी बॅकफुटवर गेली का? त्याच्या मागचं काय कारण? आता तिथं स्थानिक नेत्यांना हा प्रश्न विचारायला पाहिजे. तुम्ही पण गेला. मी काही प्रभागामध्ये माझ्याकडे ज्या ज्या ठिकाणी मला सांगितलं जा, सभेला जा, प्रचाराला, त्या त्या ठिकाणी मी माझी जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. परंतु ठीक आहे, पिंपरी चिंचवडकरांनी जो काय निर्णय दिला तो स्वीकारून आम्ही सर्वांनीच तो निर्णय किंवा निकाल जो आलाय त्याचं स्वागत केलेलं आहे. गणेश भाऊ, 4 दिवस राहिलेत फक्त उमेदवारी अर्ज भरण्यासाठी. 3 दिवस राहिलेले आहेत. तुम्ही म्हणता आम्ही 2 दिवस अजून वाट पाहू. उमेदवारांना यादी आमची तयार आहे, यादी आमची तयार आहे. अच्छा, काही उमेदवारी आपण मागच्या काळामध्ये जाहीर झालेला आपण पाहिलं ते सगळे कामाला आले. काही 1, 2, 3 जागेवरचा फक्त हा विषय कन्क्लूड होईल ना. हो, चला. पुढच्या पत्रकार परिषदेला काहीतरी ठेवलं पाहिजे. युती म्हणत असताना, मित्र पक्ष म्हणत असताना कुठल्या कुठल्या पक्षासोबत युती चालू आहे? आमच्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाशी पण चर्चा झाली. रमेश भाऊंनी सांगितलं की आपण युती म्हणून या पंचायत समिती जिल्हा परिषद पुढे जाऊ. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांचे सुद्धा वाघमारे साहेब आणि आता मी नारायण बालेराव यांच्याशी पण आता माझी बैठक झाली. त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आम्हाला एक जागेकरता तुम्ही विचार करावा अशा पद्धतीने त्यांचा प्रस्ताव आलेला आहे. आज संध्याकाळपर्यंत त्या निर्णयावरती येऊ. महायुतीतले महत्वाचे घटक पक्ष शिंदेची शिवसेना यांच्यासोबत चर्चा चालू आहे का? आणि भाजपा सोबत तर आहे. आता पहिलं किती जण पक्ष घेऊ बरोबर? अच्छा, सगळ्यांना किती सगळे म्हणते आम्हाला एक जागा द्या, मग आम्ही कुठं जाऊ? महायुती म्हटलं की महत्वाचे पक्ष भाजपा, राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना आहे. शिंदेच्या शिवसेनेसोबत काही चर्चा चालू आहे की नाही? शिंदे शिवसेनेशी माझी कुठली चर्चा झाली नाही. अण्णा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या नेत्याशी काही चर्चा झाली का?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हा जो पक्ष आहे याच्याशी काही चर्चा होती का तुमची काही? आता बऱ्याच ठिकाणी शरद पवार साहेबांनी अजितदादा यांची युती आहे. चर्चा सर्वांशी चालू असतात, परंतु शेवटी चर्चेच्या अंतिम काहीतरी निर्णयावरती यायला लागतं. तो निर्णयावरती येत्या 2 दिवसात येऊ आम्ही. चला ठीक आहे. धन्यवाद. घेऊन घ्या. त्याला मला पहिले हे दे माझं.